व्हॅनिटी व्हॅनमधून मी प्रचार करत नाही, तर रात्री मी समजा चौकूला माझा प्रचार संपला तर चौकूला का हॉटेल नाही. पूर्वीच्या काळामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी राहायचो, त्यांना माहिती नसेल. विनायक राऊत हे मी केलेल्या बंडातून निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे काय करायला लागतं आणि कसं कार्यकर्त्यांना भेटायला लागतं हे त्यांना माहिती नाही. पण कार्यकर्त्यांच्यासुद्धा घरामध्ये अडचण होता कामा नये. शेवटी असं होतं की त्यावेळेला मी कार्यकर्त्यांच्या घरामध्ये राहायचो, त्यावेळेला आमदार होतो आणि मग त्यांना संकोच वाटतो की मंत्र्यांनी मग कसं आमच्याकडे राहायचं, अमुक करायचं. तो संकोच वाटू नये म्हणून त्यांच्या घराच्या समोर मी त्या व्हॅनिटी व्हॅनमध्येचा उपयोग हा फक्त झोपण्यासाठी आहे, माझ्या ह्याच्यासाठी नाही. म्हणजे मला काहीतरी बरं वाटावं असं बिलकुल नाही. आणि ते कशा आलिशान गाड्यातून फिरतात तुम्ही बघा ना, त्यांच्या गाड्या कसल्या आहेत. आणि माझी अजूनही 18 वर्ष जुनी गाडी आहे, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष जुनी इनोवा अजून माझ्याकडे आहे. असल्या आलिशान गाड्या, आमची तर 3 पिढ्यांची श्रीमंती आहे. अशा गाड्या आमच्या वडिलांच्याकडे 7-7, 8-8 गाड्या असायच्या, इम्पोर्टेड गाड्या असायच्या. मी कधी हे म्हणजे खरं तर मी माझ्या सगळ्या उद्योगधंदा सगळं सोडून मी लोकांसाठी जीवन वाहून गेलेलं आहे. ज्याला कधी परत ईश्वर संधी देईल त्याला पुन्हा एकदा ते वैभव उभं करावं आणि त्याच्यामधून लोकांना रोजगार द्यावा, एवढीच माझ्या मनामध्ये इच्छा आहे. कारण आमच्या आजोबांच्या काळामध्ये 2-2, 3-3 हजार कामगार आमच्याकडे असायचे. मग ते वैभवसुद्धा मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला गाड्यांचा काय शौक वाटत नाही, व्हॅनिटी व्हॅनचा शौक वाटत नाही. परंतु टेम्पररी का हॉटेल किंवा रूम्स उभ्या करता येत नाहीत. ही तात्पुरती व्यवस्था राहण्याची आहे. तुम्हाला वॉशरूमला जायला लागतं, सकाळी आंघोळ करायला लागते, कुठेतरी करायला लागते ना. जेव्हा मी म्हणतो की 100% ग्रामीण भागाला वेळ देणार, त्याला ही फॅसिलिटी असायला लागते.